होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। युक्रेनमधील रशियन हल्ल्यानंतर तिथलं जनजीवन विस्कळीत झालं। मायखाइलो लुकाशेंकोमध्ये स्वयंसेवकांनी लोकांना मदत वितरित केली। झापोरिझिया प्रदेशात असलेलं हे शहर सुमारे 1500 लोकसंख्येचं आहे। या प्रदेशातून असंख्य लोक ड्रोन हल्ल्यामुळे विस्थापित झाले। आता हिवाळ्यात लोक अन्न साठवून ठेवतायत। वीज पुरवठा खंडित झाल्यास गॅस आणि विजेचे पर्याय शोधण्याचाही देखील ते प्रयत्न करतायत। शहराचं नुकसान झालं नसलं तरी गेल्या 10 दिवसात युक्रेनमधील काही शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे तिथले नागरिक आता चिंतेत आहेत। न्यूयॉर्क शहरात पाठवल्या जाणाऱ्या स्थलांतरितांच्या काही गटांच्या सोयीसाठी एक आपत्कालीन केंद्र सुरू होणार आहे। हे केंद्र मॅनहॅटनमधील मोठ्या तंबूमध्ये स्थलांतरितांना तात्पुरता निवारा देईल असं शहर अधिकाऱ्यांनी सांगितलंय। रँडल बेटावरील मानवतावादी मदत केंद्र बुधवारी स्थलांतरित पुरुषांना घेऊन जाण्यास सुरुवात करणार आहे। या मदत केंद्रांमध्ये कपडे धुणे, नियमित जेवण आणि आंतरराष्ट्रीय कॉल करण्याची सुविधा यांसारख्या सुविधा आहेत। अलीकडच्या काही महिन्यात टेक्सास आणि अॅरिझोनासह इतर राज्यांतून न्यूयॉर्क शहरात पाठवलेल्या स्थलांतरितांमध्ये अनपेक्षित अशी वाढ झाली आहे। अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सोमवारी एस्टोनियन संरक्षण मंत्री हॅनो पेवकूर यांचं पेंटागॉनमध्ये चर्चेसाठी स्वागत केलंय। चर्चेदरम्यान युक्रेनमधील युद्धाबद्दल प्रामुख्याने बोलणी झाल्याचं समजतंय। एस्टोनियानं युक्रेनला केलेली शस्त्रास्त्रांची मदत आणि युद्ध सरावाला केलेल्या मदतीबद्दल देखील ऑस्टिन यांनी पेवकूर आणि एस्टोनियाचे आभार मानलेत। ऑस्टिन यांनी एस्टोनियाचे स्वतः सैन्यासाठीचा निधी वाढवल्याबद्दल देखील आभार मानले। जर्मन सरकारने एजन्सीमधील रशियन गुप्तचरांशी संभाव्य संबंधांच्या अहवालानंतर देशाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीच्या नवीन प्रमुखाची त्वरित नियुक्ती केली जाईल असं सांगितलंय। गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मॅक्सिमिलियन कॅल आणि फेडरल सायबर सिक्युरिटी अथॉरिटीवर यापुढे विश्वास ठेवता येणार नाही असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं। या प्रकारानंतर आर्न शोएनबोहम यांना गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी बीएसआयच्या प्रमुख पदावरून काढून टाकलं। बातमी आहे अमेरिकेतून लैंगिक असमानतेमुळे शांतता प्रस्थापित होते आणि संघर्ष टाळता येतो असे अनेक दशकांचे पुरावे असून देखील जगभरात याचा उलट प्रवास सुरू असल्याची खंत संयुक्त राष्ट्रांच्या उपसरचिटणीस अमीना मोहम्मद यांनी व्यक्त केली। न्यूयॉर्कमध्ये महिला शांतता आणि सुरक्षा या विषयावरील सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेला त्या संबोधित करत होत्या। पितृसत्ताक व्यवस्था आणि स्त्रियांचा आवाज बंद केल्यानं हे विध्वंसक परिणाम होत आहेत। जगातील शांततेला यामुळे धोका निर्माण होत असल्याचं देखील त्या म्हणाल्या। अमेरिकेत फ्लोरिडाच्या डेलरे बीचवर मंगळवारी महामार्ग I-95 वर टँकर ट्रक उलटला आणि आग लागल्याने यात 4 जण जखमी झाले। या घटनेमुळे I-95 नॉर्थ हा महामार्ग दोन्ही दिशांनी बंद करावा लागला। आपत्कालीन अग्निशमन दल आणि बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये मंगळवारी 5.1 तीव्रतेचा भूकंप झाला। नुकसानाचा अंदाज अजून वर्तवण्यात आला नाहीये। सकाळी 11:42 वाजता हा झालेल्या भूकंपाचं केंद्र सॅन जोसच्या पूर्वेस 19 किलोमीटर सुमारे 6 किलोमीटर खोलीवर असल्याचं US जिओलॉजिकल सर्वेकडून सांगण्यात आलं। हे क्षेत्र सॅन फ्रान्सिस्कोच्या आग्नेयेस सुमारे 64 किलोमीटर आहे। सुदानची राजधानी खार्टूममध्ये लष्करी बंडाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले। यावेळी सुरक्षा रक्षक आणि निदर्शक आमने-सामने आले। यात तब्बल 118 निदर्शक मारले गेले। सुदानचे सर्वोच्च जनरल अब्देल फताह बुरहानने सत्ताधारी सार्वभौम परिषद बरखास्त केली। संक्रमणकालीन पंतप्रधानांना अटक देखील केली। त्यानंतर निदर्शक आक्रमक झाले तर सोशल मीडियावर देखील निदर्शनाच्या व्हिडिओ समोर आल्यात। देशातील इतर अनेक शहरांमध्ये देखील निदर्शनं सुरू आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ऑक्टोबर 2019च्या भ्रष्टाचार आणि बेरोजगारी विरोधात बगदादमध्ये वर्धापन दिनी निदर्शन करण्यात आली। आंदोलकांनी इराकी पंतप्रधान नियुक्त मोहम्मद शिया अल सुदानी यांची छायाचित्र हातात धरत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। बगदादमध्ये आणि इराकच्या मुख्यतः शिया बहुल दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधी निदर्शनं सुरू झाली। हजारो संतप्त इराकी तरुण सरकारी भ्रष्टाचार, गरीब सेवा, बेरोजगार आणि इराकी राजकारणातील इराणी प्रभावाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले।
रशियन लष्करमध्ये एकत्रित केलेल्या राखीव सैनिकांसाठी प्रशिक्षण सुरू आहे आणि या स्थळाची रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाहणी केली। यावेळी एका लष्करी अधिकाऱ्याने पुतिन आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी सैनिकांना बुलेट प्रूफ वेस्ट आणि हेल्मेट घातलेले शस्त्र दाखवली। अधिकाऱ्यांनी हिवाळ्यातील बूट, कपडे, स्वयंपाकाची भांडी आणि इतर साहित्य देखील पुतिन यांना दाखवले। रशिया युक्रेन सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या विल्चा या युक्रेनियन गावावर युक्रेनने पुन्हा एकदा ताबा मिळवलाय। आक्रमणादरम्यान रशियाने गावाला जोडणारा पूल उद्ध्वस्त केला। त्यामुळे स्थानिक रहिवाशांना भीती वाटतेय की हिवाळ्यात उत्पादनांचा पुरवठा कमी होईल आणि या काळात गावात पोहोचणं देखील कठीण होईल। यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मदतीमुळे विल्चा येथे एक नवीन बेकरी सुरू करण्यात आली आहे। एगोर गोरोशको यांनी ही बेकरी सुरू केली आहे। ज्या ठिकाणी बेकरी सुरू केली आहे त्या इमारतीचा वापर रशियन सैन्याने यापूर्वी स्वयंपाकघर म्हणून केला होता। रशियन सैन्याने येथून माघार घेतली त्यावेळी जाताना त्यांनी बेकिंगचं काही साहित्य तसंच ठेवलं होतं। त्यामुळे या सामग्रीचा वापर करून येथे पुन्हा एकदा बेकरी सुरू करण्यात आली। चॅडियन सुरक्षा दलांनी देशातील 2 सर्वात मोठ्या शहरांमध्ये सरकार विरोधी निदर्शनं करणाऱ्यांवर गोळीबार केला। यात 60 जण ठार झालेत असं सरकारी प्रवक्ते आणि शवागार अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मध्य आफ्रिकन राष्ट्रातील नेता मोहम्मद इद्रिस डेबी यांच्या 2 वर्षांच्या सत्ता विस्ताराविरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचारानंतर अधिकाऱ्यांनी कर्फ्यू लागू केला। फ्रान्स, आफ्रिकन युनियन आणि इतरांनी मात्र निदर्शकांवरील कारवाईचा तीव्र निषेध केला। अध्यक्ष जो बायडन यांनी कोविड-19 बूस्टर शॉट घेतला। त्यांनी लाखो लोकांना यावेळी आवाहन देखील केलं, लसीकरण करा, हे विनामूल्य आहे। व्हाईट हाऊसने देखील याबाबतची माहिती दिली। 20 दशलक्षाहून अधिक लोकांना, ज्या सुमारे 5 पैकी 1 वृद्ध प्रौढांचा समावेश आहे, त्यांनी अद्ययावत कोविड-19 बूस्टर डोस घेतला नाहीये। युनायटेड स्टेट्समधील सर्वात प्रभावी स्ट्रेन ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उपप्रकारांना लक्ष्य करण्यासाठी लस सुधारित करण्यात आली आहे। बायडन म्हणाले की सध्या फ्लू, कोविड-19 आणि RSV रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस असे 3 श्वसन विषाणू US मध्ये आहेत। हिवाळा जवळ येताच अधिक लोकांना लस घेण्याची आवश्यकता आहे। पुरेशा हवाई संरक्षण प्रणालीचे संपादक हे युक्रेनचे प्रथम क्रमांकाचं प्राधान्य असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलंय। स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष इग्नाइझो कॅसिस यांच्यासोबत कीव येथे संयुक्त ब्रीफिंग दरम्यान झेलेन्स्कींनी भाष्य केलं। नुकत्याच मिळालेल्या जर्मन IRIS-T प्रणालीसाठी आवश्यक क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांच्याकडून त्यांना आश्वासन मिळालं असं झेलेन्स्की यांनी सांगितलंय। प्रमुख पॅसिफिक देशांच्या अर्थमंत्र्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या शिखर परिषदेच्या आधी बँकॉकमध्ये झालेल्या बैठकीत चलनवाढीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याचं वचन दिलंय। युक्रेन रशिया मतभेदांबद्दल विचारलं असता बैठकीचे यजमान थायलंडच्या अर्थमंत्र्यांनी 21 सदस्यीय आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन फोरमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपापली मतं वेगळं असल्याचं मान्य केलंय, ज्यात रशिया आणि इतर अनेक आशियाई पॅसिफिक राष्ट्र आहेत। बॅटन रूज आणि लुईसियाना येथे मिसिसिपी नदीच्या काठावर एक जहाज आलेलं होतं। पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते 1800च्या उत्तरार्ध ते 1900च्या दशकाच्या सुरुवातीला बुडालेली ही नौका असल्याचं बॅटन रूजच्या रहिवाशांना सांगितलंय। अवर्षणामुळे झालेल्या पाण्याच्या ओहोटीवरून हा शोध नवीनतम आहे। उन्हाळ्यात लेक मिड नॅशनल रिक्रिएशन एरियामध्ये कमी होत जाणाऱ्या पाण्यामुळे दुसरे महायुद्धातील अनेक सांडगाड्यांचे अवशेष देखील येथे दिसून आले, पण पाण्याच्या कमी पातळीमुळे जहाज उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे। मॅनकिन्स म्हणाले की जहाजाचे काही भाग 1990च्या दशकात उघड झाले होते, तेव्हा पात्र पूर्णपणे चिखलाने भरलेलं होतं आणि त्याच्या सभोवताली देखील चिखल होता, त्यामुळे फक्त बाजूचं टोक दिसत होतं। येमेनमध्ये 16 महिन्यांची चिमुरडी श्वास घेण्यासाठी धडपतेय। 16 महिन्यांची चिमुरडी उपासमारीशी लढतीये। तिच्या देशात 8 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचा फटका तिला सहन करावा लागतोय। ती देखील जगभरातील अन्न संकटाच्या सर्वात तरुण बळींपैकी एक आहे। अनेक वर्षांपासून येमेनच्या लाखो मुलांसाठी उपासमार हा एक प्रश्न आहे। UNचा अंदाज आहे की 5 लाख मुलं अशाच धोकादायक स्थितीत आहेत, ज्याला गंभीर तीव्र कुपोषण म्हणून ओळखलं जातंय।
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार देशाच्या गृहयुद्धामुळे हे संकट आलंय, परंतु युक्रेनमधील संघर्षामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालाय, जेथून येमेन पूर्वी 40% गहू मिळत असे. युक्रेनमधील UN रेसिडेन्स कोऑर्डिनेटरने देशातील मानवतावादी परिसरातील नवीन आव्हानांवर प्रकाश टाकलाय, ज्यात हिवाळ्यातील महिने, नवीन प्रकाशातील क्षेत्रे आणि वाढती लोकसंख्या याचा समावेश आहे. UN अधिकाऱ्यांना सांगितलंय की सरकार UN आणि सदस्य राष्ट्रांशी जगाच्या इतर भागांबद्दल क्षमता, उपकरणं, साहित्य आणि प्रशिक्षण मजबूत करण्यासाठी बोलतंय. संघर्षाच्या या काळात लोकसंख्येचा देखील जिथे समाज प्रामुख्याने वृद्ध लोकसंख्येचा आहे आणि तिथे मदतीची गरज देखील आहे. बुधवारी बोलिव्हियन शहरामध्ये झालेली चकमकीची धग राजधानीला 5 पर्यंत दिसली आहे. आंदोलकांनी केलेल्या दंगलीला पांजवण्यासाठी पोलीस तैनात होते. त्यांच्यावर देखील फटाके फेकण्यात आले. देशाच्या आर्थिक बजेटमध्ये वाढ करण्यासाठी सार्वमत घेण्याचा प्रस्ताव देणाऱ्या विरोधी खासदारांनी पुकारलेल्या 5 दिवसांच्या संपानंतर आंदोलनाला आता हिंसक वळण आलंय. विरोधी पक्षाचे सदस्य असलेल्या राज्यपालांनी भडकवलेल्या आंदोलकांनी सॅन्टाक्रूज शहरात प्रथम निदर्शनं केली. पेन्सिल्व्हेनियन रिपब्लिकन डॉक्टर मेहमेट ओज यांनी बुधवारी फिलाडेल्फिया येथे प्रचारसभा आयोजित केली होती, ज्या दिवशी त्यांचा डेमोक्रॅटिक विरोधक पेन्सिल्व्हेनियाचे लेफ्टनंट गव्हर्नर जॉन फेडरमन यांच्याशी वाद होता. 2024च्या रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार माजी UN राजदूत निक्की हेली यांच्या समवेत ओज एका कार्यक्रमात उपस्थित होते. ओज यांनी कार्यक्रमादरम्यान फेडरमनची भेट टाळली असून वादविवादाच्या दरम्यान फक्त गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं. ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सभागृहातील प्रश्न उत्तरांच्या तासाला प्रथमच हजेरी लावत सदस्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं सुनक यांनी सांगितलंय. या प्रश्न उत्तरांच्या तासात त्यांच्यावर त्यांच्या सासऱ्यांनी परदेशी उत्पन्नाचा कर चुकवल्याचा आरोप देखील करण्यात आला. त्यांचे सासरे हे IT फर्म इन्फोसिसचे अब्जाधीश संस्थापक आहेत, पण या आरोपांचा आणि देशातील सध्याच्या परिस्थितीचा काहीही एक संबंध नसल्याचं ऋषी सुनक यांनी उत्तरात सांगितलं. नवीन पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ 1 दिवसानंतर UKच्या ट्रेझरी प्रमुखांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्वरित भाष्य करण्यास नकार दिला आहे. जेरेमी हंट यांनी 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान काही कठीण निर्णय घोषित केले जातील असं म्हटलंय. माजी पंतप्रधान लीज ट्रस्टच्या अस्थिर योजनांमुळे वाढलेली आर्थिक पोकळी भरून काढण्यासाठी सरकार आता अब्जावधी पाऊंड कसे आणणार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट केलं जाईल असंही हंट यांनी सांगितलंय. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सभागृहातील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 10 डाउनिंग स्ट्रीट सोडलं होतं. पंतप्रधान पदाची सूत्रा हाती घेतल्यानंतर ब्रिटनची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित करण्याची मोठी कसोटी आहे. माजी पंतप्रधान लीज ट्रस यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ब्रिटनच्या बाजारपेठेत मोठी पडझड झाली होती. त्यानंतर आता बाजार स्थिर ठेवण्यासाठी ट्रस यांनी नियुक्त केलेल्या जेरेमी हंट यांना कायम ठेवण्यात आलंय. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी UKचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सुएला ब्रेवरमनची गृह सचिव म्हणून पुनर्नियुक्ती केल्याचा बचाव केला. तिने एका खासगी ईमेल खात्यावरून सुरक्षित माहिती पाठवून मंत्रिपदाच्या संहितेचा भंग केल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 7 दिवसांनी पुन्हा सुएला यांची नियुक्ती करण्यात आली. UK ब्रॉडकास्टर स्कायशी बोलताना जेम्स चतुराईने सांगितलंय की ब्रेवरमनने उल्लंघन केल्याबद्दल माफी मागितली आहे आणि जे घडलं त्याची जबाबदारी घेण्याची देखील तयारी दर्शवली आहे. 2 स्लोव्हाक समलिंगी पुरुषांना गोळ्या झाडून ठार मारण्यासाठी आणि LGBTQ समुदायाच्या अधिक चांगल्या संरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी चेक राजधानीत हजारो लोकांनी रॅली काढली. स्लोव्हाकियामध्ये स्मॅटूस हॉर्थेव आणि जुराज व्हॅकुर्लिच यांचं अंत्यसंस्कार झालं. याचवेळी लोक प्रागच्या मध्यवर्ती वेन्सेस्लाव स्क्वेअरवर जमले होते. आम्हाला शांतता हवी अशा आशयाचे बॅनर हाती घेत LGBTQ समुदायाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. LGBTQ लोकांना वांशिक आणि इतर अल्पसंख्याकांना समान संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी दंड संहितेत बदल करण्याची मागणी देखील केली.
क्युबाने खासगी उद्योगांवरील कायदे शिथिल केल्यानंतर प्रथमच यूएस आणि क्युबन गुंतवणूकदारांनी बुधवारी व्यवसायाच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी एक बैठक घेतली। यूएसमधील तंत्रज्ञान, वाहतूक आणि कृषी व्यवसायांचे सुमारे 25 प्रतिनिधी हवाना येथील मंचावर उपस्थित होते। व्यावसायिकांच्या गटाचे प्रतिनिधित्व करणारे फिल पीटर्स म्हणाले की ही माहितीपूर्ण बैठक आहे। त्यांना क्युबाच्या खासगी क्षेत्रातील विकासाविषयी आणि स्थानिक कंपन्यांसाठी परकीय गुंतवणूकदाराशी संलग्न असलेल्या संधी समजून घेण्यास मदत करेल। बुधवारी बोलिव्हियन शहरांमध्ये यापूर्वी दिसलेली चकमक राजधानीला 5 पर्यंत वाढली, जिथे निदर्शकांनी दंगल गियर घातलेल्या पोलिसांवर फटाके फेकले। देशाच्या आर्थिक बजेटमध्ये वाढ करण्यासाठी सार्वमत घेण्याचा प्रस्ताव देणाऱ्या विरोधी खासदारांनी पुकारलेल्या 5 दिवसांच्या संपानंतर हिंसक विरोध झाला। विरोधी पक्षाचे सदस्य असलेल्या राज्यपालांनी भडकवलेल्या सांताक्रूज शहरात प्रथमच निदर्शनं झाली। 2022च्या निवडणुकीपूर्वी व्हर्जिनियातील शेकडो मतदार दररोज वैयक्तिकरित्या मेलद्वारे आणि लवकर मतदानाच्या ठिकाणी कर्बसाईड स्थानांवर मतदान करणार आहेत। फेअरफॅक्स काउंटीचे रहिवासी गेले मँगेनो यांनी कर्बसाईड मतदान निवडले आणि तिचे वडील ग्लेन विलार्ड यांच्या शेजारी असलेल्या कारमध्ये तिचे मतपत्र भरले। जर्मनीच्या सरकारने बुधवारी एका तडजोडीवर सहमती दर्शवली, ज्यामुळे चीनी शिपिंग गटाला हॅम्बुर्ग बंदरातील कंटेनर टर्मिनलच्या ऑपरेटरमध्ये कमी भाग भांडवल घेण्यास अनुमती मिळेल। या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। सरकारच्या प्रवक्त्या ख्रिस्तियन हॉफमन यांनी सांगितले की हॅम्बर्ग पोर्ट लॉजिस्टिक कंपनी HHLA च्या टोलेरोट टर्मिनलमध्ये पूर्वी नियोजित 35% ऐवजी आता कॉस्को शिपिंगला फक्त 25% कमी हिस्सा घेण्यास मंत्रिमंडळाने सहमती दर्शवली। ख्रिसमस इव्हेंटमध्ये टेसा थॉम्पसनने क्रीड 3 सह स्टार मायकेल बी जॉर्डन, जोनाथन मेजर्सचे कौतुक केले। एंजेलिसमध्ये दरवर्षी नीमन मार्क्स फॅन्टसी गिफ्ट्स इव्हेंटचे आयोजन करत होते। हे डिपार्टमेंट स्टोअर सुट्टीच्या अगोदर संग्रहाचं प्रदर्शन करते। तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी जाहीर केले की त्यांच्या मंत्रिमंडळाने रशियाच्या आक्रमणादरम्यान विविध पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी युक्रेनला $56 दशलक्ष मदत मंजूर केली आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अंदाजपत्रक तयार केले, जे सुमारे $56 दशलक्ष इतका आहे। ते युक्रेनला मदत देणं सुरू ठेवण्यासाठी वापरलं जाणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलंय। व्हेनेझुएलाचे शेकडो स्थलांतरित पनामाच्या राजधानीत अडकले आहेत आणि फक्त युनायटेड स्टेट्सच्या धोरणातील बदलामुळे त्यांच्यासाठी सीमा बंद झाली आहे। हे देश शोधण्यासाठी डॅरियन गॅप ओलांडल्यानंतर ते घराचा मार्ग शोधत आहेत। पनामा सिटीच्या डाऊनटाउनमध्ये त्यांना आश्रय देण्यासाठी सरकारने तयार केलेल्या गोदामात ते राहत आहेत। तर व्हेनेझुएलाच्या लोकांनी पनामा आणि कोलंबियाला वेगळे करणाऱ्या घनदाट जंगलातून बाहेर पडताना ते कसे उद्ध्वस्त झाले हे देखील सांगितलं। मादक पदार्थांचं सेवन, हिंसाचार आणि बदनामी करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या रॅपरला जामीन मिळालाय। एल ग्रँडे टोटो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताहा फहसी याला संगीतकार, पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांनी कायदेशीर तक्रारी दाखल केल्यानंतर सोमवारी ताब्यात घेतलं होतं। त्याने मद्यधुंद अवस्थेत त्याच्या एका कार्यक्रमात दारूची बाटली घेऊन जात असल्याचं चित्रीकरण केलं। यामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो म्हणून त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मॉस्को आणि कीव यांच्यात थेट संवाद सुरू व्हावा अशी इच्छा आहे, अशी माहिती गिनी बिसाऊचे अध्यक्ष उमो सिसोको एम्बालो यांनी दिली आहे। संयुक्त वार्ताहर परिषदेत एम्बालोच्या बाजूने उभे राहून झेलेन्स्की यांनी रशियन नेत्याच्या विधानाचं खंडन केलं होतं। या वर्षाच्या सुरुवातीला आक्रमण सुरू झाल्यापासून पश्चिम आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनला भेट देणारे महाद्वीपातील पहिलेच नेते होते। पूर्व पॅन्टागोनियन प्रदेशातील अटलांटिक किनाऱ्याला लागून असलेल्या सोमुनकुरा पठारावर 2 तरुणांनी अँडियन कंडोर्स पक्षी यशस्वीरित्या सोडले। त्यांच्यासह या प्रदेशात एकूण 66 अँडियन कंडोर सोडण्यात आले आहेत, जिथे चार्ल्स डार्विनने 1800च्या दशकाच्या सुरुवातीस या प्रदेशात मोठ्या पक्ष्यांच्या उपस्थितीबद्दल लिहूनही 1900च्या सुरुवातीपासून हा पक्षी कुठेही दिसला नाही। 30 वर्षांपूर्वी संवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून 81 पिल्लं बंदिवासात जन्माला आली आहेत।
370 कंट्रोल्सचे पुनर्वसन करण्यात आलंय. व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वाडोर, चिली आणि बोलिव्हियासह संपूर्ण दक्षिण अमेरिकेत 230 पिल्लं मुक्त झाली आहेत. आफ्रिकेतील इबोलाच्या वाढत्या उद्रेकानंतर भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने नोव्हेंबरच्या अखेरीस प्रायोगिक इबोला लसीचे 20,000 ते 30,000 डोस तयार करण्याची योजना आखली आहे. रॉयटर्सच्या वृत्तांतानुसार युगांडामध्ये वाढत्या विषाणूच्या प्रादुर्भावाविरुद्धच्या चाचण्यांमध्ये ही लस वापरली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुदान स्ट्रेन विरुद्ध लस नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सध्या हॅलोवीनचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे ब्रुकफिल्ड प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना देखील या आठवड्यात हॅलोवीन ट्रीट देण्यात आली. कासव, शेळ्या आणि अस्वल यांना दिलेल्या भोपळ्यांशी खेळताना ते दिसले होते. प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन सिंह, ब्रूट्स आणि टायटस यांना दिलेले भोपळे हे हाडे आणि मांसाने भरलेले होते. शिकागो झूलॉजिकल सोसायटीच्या सेंटर फॉर द सायन्स ऑफ ॲनिमल वेलफेअरचा हा एक भाग आहे. चॅनल ब्रॉन्डच्या नवीन ज्वेलरी कलेक्शनच्या निमित्तानं खास कार्यक्रम पार पडला. 1932च्या साली गॅब्रिएल चॅनल यांनी हाय ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं होतं. धूमकेतू, चंद्र, सूर्य या 3 चिन्हाचं यात प्रतीक म्हणून वापर करण्यात आला. कलेक्शनची 90 वर्ष साजरी करण्यात आली. आणि या बातम्यांसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.